कोणतं कारण असेल ना किंवा मुलींचं आयुष्य उद्ध्वस्त करण्याचं सगळ्यात मोठं कारण जर कुठं दडलेलं असेल तर मुलीच्या आईचा मुलीच्या संसारात वाढलेला हस्तक्षेप हे सध्याचं सगळ्यात मोठं ज्वलंत कारण आहे. कारण माझ्या बहिणींना हात जोडून तुम्हाला विनंती करतो, आता बऱ्याचशा सासूबाईंना बरं वाटलं, त्यांना वाटलं आता आमटी नसली तरी चालेल, पण महाराज खरं बोलले. पण सगळ्या सासूबाईंना एक वाक्य सांगतो, संध्याकाळी 8:45 वाजला का तुमचाही तुमच्या लेकीला फोन आहे. म्हणजे बदल तुमच्यापासून सुद्धा होणं गरजेचं आहे. बरं जाऊ द्या महिला मंडळ, मला खरं सांगा, तुम्ही रोज मुलीला सांगताय शेतकरी नवरा करायचा, शेतीत काम करायचं, उन्हात जायचं, शेतीकडे पाहायचं सुद्धा, तिकडे लक्ष सुद्धा द्यायचं. आता परमात्म्याची कृपा झाली आणि तुमच्या लेकीला 20 लाख पॅकेज असणारा मुलगा मिळाला, पण कोरोना सारखी काहीतरी परिस्थिती आली आणि त्याच्यावर कायमचं गावी येण्याची वेळ आली शेती करण्यासाठी. तर इथं बसलेल्या किती आया सरळ आपल्या मुलीचा हात धरून तिला माहेरी नांदायला आणतील, फक्त तेवढ्या आयांनी बोटवर करा. आणि ज्या सांगतील की बाळा कष्टाशिवाय या जगात काहीच मिळत नाही, दोघं मिळून कष्ट करून तुमचं कुटुंब मोठं करा, त्या आईने एकदा जोरदार टाळी वाजवा. दादा 80-80 सीटर 4-5 बस आहेत का गावात? यांना बसवून द्या, काशीला पाठवून आता करता काय? आता तुम्ही आयुष्यभर लेकीला काय सांगताय? शेतकरी नवरा करायचा, शेतीत काम करायचं, उन्हात जायचं. आता पोरगी ऐकेल का? शेवटी दोघांमध्ये वाद झाला आणि तुमची मुलगी जर माहेरी आली ना, आईचं आयुष्य 2 वर्षानं, वडिलांचं आयुष्य 3 वर्षानं आणि मुलीचं संबंध जीवन बर्बाद होतंय. अरे कष्ट केल्याशिवाय खऱ्या अर्थानं जर पाहिला गेलं ना तर साक्षात परमात्म्याला सुद्धा काही मिळालं नाही, कष्ट केल्याशिवाय संतांना मिळालं नाही. अरे जे अवताराला आले त्यांना कष्टाशिवाय मिळालं नाही, अवतावाल्याला बिना कष्टाचं मिळेल का? एवढा विचार जरी करू शकलो आयुष्य सुखी झाल्याशिवाय राहणार नाही. त्या जाणीवपूर्वक हा विषय या व्यासपीठावर मांडण्याची गरज यासाठी निर्माण झाली. आज खऱ्या अर्थानं कुटुंब व्यवस्थेला लागलेली ग्रहण इतकी मोठ्या प्रमाणावर वेगात वाढत चालली आहे, कारण आता लग्न राहिली नाही, त्याचं बाजारीकरण झालंय. आणि खऱ्या अर्थानं मुलाचा बाप हुंडा मागतो हे वाक्य आता कुठेतरी पुसून टाका, कारण खरा हुंडा आता मुलीचा बाप मागायला लागलाय. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. कारण तुम्हाला मुलगा सरकारी नोकरदार पाहिजे, तुम्हाला त्याचा 1 BHK 2 BHK आधी फ्लॅट पाहिजे. आता खऱ्या अर्थानं विचार करा, एखाद्या 27-28 वर्षाच्या मुलाकडे जेव्हा तुम्ही फ्लॅटची मागणी करता तेव्हा तुमच्याही घरात तुमचा मुलगा आहे आणि त्याची संपत्ती त्याने स्वतःच्या कर्तृत्वावर किती कमवली याचा मात्र नक्की विचार करा. आणि फक्त ज्यांनी इथं पार्ट्या पाहून आपल्या लेकी दिल्यात ना, अहो खऱ्या अर्थानं आज तुमची लेक बंगल्यात आहे, सोन्याच्या ताटात जेवतीये, पण तिला कधीही भेटायला जा, तिच्या डोळ्यात मात्र पाणी आहे. आणि इथं बसलेल्या ज्यांनी मुलाच्या बापाचे 20-20 एकरचे बांध न पाहता आपल्या पोरी मुलाच्या कर्तृत्वावर दिल्यात ना, भले तुमची मुलगी आज झोपडीत असू द्या, पण कधी भेटायला जा, तिच्या चेहऱ्यावर मात्र समाधान आहे. कारण जेवढी मोठी पार्टी तेवढी सरळ आहेत का कार्टी हे सुद्धा तपासून घेणं आता काळाची गरज आहे. आणि हात जोडून विनंती आहे, सध्या खऱ्या अर्थानं तुम्हाला शेतकरी मुलं जर नको असतील, आणि यात फक्त मुलींची चूक आहे असंही नाही, कारण खऱ्या अर्थानं पाहिला गेलं तर मुलं सुद्धा आज कुठं आहेत. कारण महाराज आज अवस्था इतकी भयान आणि बिकट झाली आहे की बाप खऱ्या अर्थानं त्या बापाला दिवसभर काम करून रात्रीची झोप येत नाही, डोक्यावर केस राहिला नाही. कारण तुळशीचं लग्न झाल्यापासून बाप दिसल त्याला चहा पाहिजेतोय, हा चहा हा बायोडेटा कुठून तरी जुळून. आणि हल्ली तर अहिल्यानगर आणि पुणे जिल्ह्यात नवीनच फेडा आलंय. तुळशीच्या लग्नाच्या बरोबर 3 महिने आधी बाप हुशार असतो तो सांगतो, बाप्या आता तुझं काही तर लग्न जमणं नाही, तुझे कांडनिम्या तालुक्याला माहितीये, तुला इथं 10 गावात काही कोण पोर देणार, तू जाऊन तिकडं पुण्याला चिटक. मी बरोबर डोकं लावतो, पप्या पुण्याला पोचेपर्यंत अख्या गावाला घरगावचे गुलकंदी पेढे माझा पप्पूची टाकला. शेजारचं म्हणतं मला 92% मार्क होते, याचा पप्पू 44ला अडकला होता, चाकणला कंतादेव्याला प्राप्त झाला. 6च महिने गेले, अख्या गावाला परत गुलकंदी पेढे डबल. माझा पप्पू परमनंट झाला. आता गावात 4-2 ईडी तुम्ही म्हणताय, बरं मी नाही. आता ते म्हणले त्यांचा पप्पू परमनंट आहे, आपली पोर देऊन टाकू. 20 लाख लग्नाला खर्च केला, 3 पतपेढ्या काढल्या, 2 दिवस गाव बुंदी खात होतं. आदल्या दिवशी मेहंदी होती, आता ते मेहंदीचंही भलतंच फेडा आलंय.
बरं आता खरं कारण मेहंदी आदल्या दिवशी अहो विचार करण्यासारखी गोष्ट आहे महाराज. का तळमळीने बोलावं लागतं याचं कारण आहे. आता इथं जी मागची पिढी आहे ना, तुमच्या जमिनी 20-20, 25-25 एकर होत्या. पण जर कोरोनानंतर 2018 नंतर पाहिलं तर मुंबईला असणाऱ्या भावानं त्याचा हिस्सा वाटून घेतला, इकडल्या असणाऱ्या भावानं त्याचा हिस्सा वाटून घेतला. 2-2, 2.5 आणि 3-3 एकर जमिनी आपल्या झाल्यात. आणि या 2-2, 3-3 एकरच्या जमिनीमध्ये आपण कर्ज काढून 2-2 दिवसाचे सोहळे करतोय. लोक फक्त पंक्तीला जेवायला येतात. बाकी लोकांना तुमच्या लग्नात काहीच इंटरेस्ट. मग कुणासाठी करताय? अहो तीच लग्न साधी करून जर आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी आणि मुलांच्या उद्याच्या भविष्यासाठी तो पैसा जर वापरला तर आपली लेकरं सुखी झाल्याशिवाय राहणार नाहीत. कारण ज्या लोकांसमोर तुम्ही देखावा करताय, उद्या जर तुमच्या कुटुंबावर वाईट वेळ आली, हसायला सुद्धा तीच लोक असणार आहे. हे जीवनात कधी विसरू नका, जीवनात कधी विसरू नका. हात जोडून तुम्हाला विनंती करतो. आता पहिल्या दिवशी मेहंदीची रसम आहे आणि त्यातही आता हिंदू धर्मात सध्या जर पाहायला गेलं ना महाराज, या 8-10 महिन्यामध्ये धर्मावर एवढी संकट आली. फक्त कट्टरतावाद महाराष्ट्रात जोपासला जातोय. हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन प्रत्येकात. आणि खऱ्या अर्थानं आता हिंदू धर्मातल्या तर जाती जातीत भांडणं लागली आणि ती पेटवण्यात आपली सारखे सुद्धा लोक कारणीभूत. ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. पण हात जोडून तुम्हाला आज एक विनंती करून जातो, कोणत्याही धर्माला दोष देऊन आपला धर्म कधी मोठा होणार नाही. आपल्या धर्मातलं तत्वज्ञान समजून घेऊन पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवलं तर आपला धर्म इतरांना कधी छोटा वाटणार नाही. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे, सगळ्यात मोठं. आता सोपा प्रश्न आहे महाराज, विषय निघालाय म्हणून पूर्ण करतो. आता मला सांगा, विवाह सोहळा की संस्कार? विवाह संस्कार. मग कोणता संस्कार तुम्ही खऱ्या अर्थानं रात्रीच्या 9 वाजता होताना पाहिलाय? आणि तुळशीचं लग्न झाल्यापासून तुम्हीच मला सांगा, जेवढ्या लग्नांना तुम्ही गेले, एक तरी लग्न मुहूर्तावर लागलंय का? आणि संध्याकाळी 9ची लग्नाची पद्धत आली, आता 9 वाजता. आता तुमच्या गावचं नाही सांगत, आमच्या इकडचं सांगतो. एक पोरगी लग्नाला म्हणून गेली, रातच्या 9ला लग्न होतं, दुसऱ्या दिवशीचे 9 वाजले तरी आलीच नाही. गेली ते गेली. तुमच्या का असं होऊ नये म्हणून सांगतो. आता मला सांगा, विवाह संस्कारातली महत्वाची गोष्ट अंतरपाठ. तुमच्याकडे धरतात ना अंतरपाठ, बरोबर ना? आता अंतरपाठ हा सगळ्यात विवाह संस्कारातला महत्वाचा घटक आहे. पण आता सध्यात एक नवीन फॅड आले, प्री वेडिंग. पाहावं सुद्धा वाटत नाही. तिथं जर वयस्कर आजी असेल ना, ती तोंडाला पदर लावते. आणि आता ते प्री वेडिंगचं व्हिडिओ पाहिल्यानंतर खरं काळजापासून सांगा, तुम्हाला खरंच वाटतं का हो की अंतरपाठाची गरज राहिली? आणि खऱ्या अर्थाने इतर धर्मांना दोष देऊ नका, हात जोडून तुम्हाला विनंती करतो. आता जर खऱ्या अर्थाने इथं सगळ्या माझा आजींना एक प्रश्न आहे, 2 प्रश्न एक सायकोलॉजिकल विचारतो तुम्हाला आणि त्यातून उत्तर शोधा आपला धर्म किती श्रेष्ठ आहे. पहिला प्रश्न असा आहे, आता इथं माझ्या बसलेल्या सगळ्या बहिणींना तुम्हाला एक प्रश्न आहे आणि तुम्हालाही माझा पहिला प्रश्न. आजपासून म्हणजे इथून जर आपण 20 वर्ष मागे गेलो, जेवढी वयस्कर पिढी आहे, बाबा दैठणे गुंजाळ पासून पुण्यापर्यंत जाईपर्यंत एक तरी रस्त्याच्या कडेला बॅनर होता का हो? मूल होत नाही म्हणून हॉस्पिटलला आमच्या भेट द्या. आता तुमच्या दैठणे गुंजाळ पासून शिक्रापूर मार्गे तुम्ही पुण्याकडे निघा, 22 बॅनर आहेत. किती? का? दुसरा प्रश्न असा आहे, इथं बसलेल्या सगळ्या आजीबाईंना प्रश्न आहे, तुम्हाला सासरवाद जास्त होता का तुमच्या सुनेला? कुणाला? तुम्हाला जेवढा सासरवास होता त्याच्या 1% काय, पण 0% सुद्धा सासरवास तुमच्या सुनेला. आणि जर तुम्ही करण्याचा प्रयत्न केला तर उद्या वृद्धाश्रमात गेल्याशिवाय राहणार, ती घरात आपल्याला ठेवणार नाही. आणि खऱ्या अर्थानं जर तुम्हाला खऱ्या अर्थानं तुमच्या घरातली इतर माणसं उलट बोलली किंवा रागानं बोलली, तुम्ही उलट फिरून बोलला, तुम्हाला जरी राग आला तरी तुम्ही 1 मिनिट असा विचार केला की आपण असं बोलायला नको, बरोबर? पण आताच्या सुनेला बा एक जरी शब्द गेला तर ती पुढच्या क्षणाला उलट उत्तर दिल्याशिवाय राहत. आणि आपण म्हणतो ही पिढी बदलली किंवा बिघडली. सायकोलॉजिस्ट म्हणून एक वाक्य सांगून जातो, यात या मुलींची 1% ही चूक नाही.
आणि याची जर कारण शोधायची असतील ना तर पहिल्यांदा हिंदू धर्म समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे आणि याची कारण तुमच्या समोर लक्षात घ्या। आता खऱ्या अर्थानं आपल्या घरामध्ये आपल्या तुमच्या माझ्या घरातल्या आईला भगवान परमात्म्याने सगळ्यात मोठा आशीर्वाद दिलाय आणि तो आशीर्वाद म्हणजे मासिक चक्र। आणि या काळामध्ये शरीरातल्या हार्मोन्स अत्यंत वेगाने खऱ्या अर्थानं बदलत असतात आणि त्या हायपरिटीला नियंत्रित करणारा घटक त्याचं नाव म्हणजे पिट्युटरी ग्लँड, जो लहान मेंदूपासून मोठ्या मेंदूपर्यंतचा उत्तम श्रावक आहे आणि त्याला संयमित करणारा घटक जर कोणता असेल त्याचं नाव म्हणजे पिट्युटरी ग्लँड। आणि तुम्ही मी गेल्यानंतर गुगलवर सर्च करा, तो घटक सर्वात जास्त कशात असेल तो कुंकवात आहे। म्हणून आमच्या आजी जोपर्यंत कपाळावर कुंकू लावत होती तोपर्यंत ती संयमित होती। ज्या दिवशी टिकली आली त्या दिवशी जे झालंय ते तुम्ही पाहात। दुसरं कारण असं, आता इथं सगळी वयस्कर पिढी आहे, बाबा आपल्याकडे नळ भरले म्हणायचे। आता नळ भरल्यानंतर आपल्याकडे अंगठा दाबला जातो, तो अंगठा कशाने दाबतात? तांब्यानं, बरोबर ना? कारण तांब हे उत्तम रक्तसुचालक आहे आणि मेडिकल सायन्स नुसार अंगठ्याचा थेट संबंध आपल्या किडनीशी आहे। तसंच मेडिकल सायन्स नुसार तुमच्या माझ्या घरातल्या आईचा अंगठ्या शेजारच्या बोटाचा थेट संबंध हा तिच्या गर्भाशयाशी आहे। आणि आपल्याकडे विवाह म्हणजे लिव्ह इन रिलेशनशिप नाही, विवाह हे 7 जन्माचं बंधन आहे आणि विवाहानंतर गर्भधारणेचं कार्य उत्तम व्हावं म्हणून ते जोडवं चांदीचं आणि दुसऱ्याच बोटात घातलं जातं। पण आता आमची आयटीतली ताई लाखाचं पॅकेज घेऊ लागली आणि सध्या ते जोडवं करंगळीत घालण्याचं फॅशन आली। जोपर्यंत आपला धर्म आपल्याला कळणार नाही, मी पुन्हा वाक्य सांगेल, इतर धर्मांना दोष देऊन आपला धर्म कधी मोठा होणार नाही। आपल्या धर्मातलं तत्वज्ञान ज्या दिवशी आपण समजून घेतलं आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवलं त्या दिवशी खऱ्या अर्थानं आपला धर्म कसा आहे हे आपण स्वतःही समजून घेण्याची गरज राहणार नाही, कारण तो कळसरूपच असेल। हे सगळ्यात मोठं वास्तव आहे। विठ्ठल येतो महाराज। आता सुखासाठी खऱ्या अर्थानं बायको केली, जाऊ दे मध्ये चांगलं होतं मिळाली, 2.5 लाख फॉलला भाडं दिलं, 3.5 लाखाचा डीजे आणला, रात्रभर सगळ्या मित्रांना व्हॉट्सअपला SMS करून फुलाच्या गाडीत वाजत गाजत जी बायको घरी आणली। काळजापासून खरं सांगा, तीच तुम्हाला मला काय म्हणती? आता आम्ही काय वेगळे का दादा? तुमच्या पुढे आल्यावर बोलत नाही, सप्त्याला 7 दिवसांनी घरी गेल्यावर सोपं आहे? तीच तुम्हाला मला काय म्हणती? तुम्हाला काही कळत नाही, तुम्हाला काही कळत तरी आपलं येडं म्हणतं बायको प्रेम करती। बायकोच्या प्रेमाचा झटका आहे। आता सुखासाठी बायको केली, पण काळजावर हात ठेवून खरं सांगा महाराज, खरं सुख मिळालं? उत्तर इथं देऊ नका, 9:30 नंतर घरी जायचंय। सुखासाठी पप्या जन्माला आला, तोच म्हणतो माझ्या पप्पानं माझ्यासाठी काहीच कमवून ठेवलं। सुखासाठी गुड्डी जन्माला आली, 2 पतपेढ्यांचं कर्ज काढून तिला पुणे विद्यापीठात कॉलेजला पाठवली। ती कॉलेजच्या गेटवरूनच गाड्याला घेऊन गेली तर परत गावात आडनावच बदलून आली। सुखासाठी बाण कोरले, ही तर नवीनच टोळी आली बो। तुमच्या गावात आहे का नाही माहित नाही, पण कोणत्याही गावात जा महाराज, गाव तसं चांगलं पण तंटामुक्तीच्या अध्यक्षांना भेटलं तर 90% प्रकरणं फक्त जमिनीच्या बांधांची आहेत की नाही? बरं, हा विषय जाणीवपूर्वक बोलण्याची गरज व्यासपीठावर यासाठी झाली। आज कोणत्याही गावात जा, सार्वजनिक कार्यक्रमात आम्ही एकत्र राहायला तयार आहोत, पण 2 रक्ताचे भाऊ जर एका विचाराने एकत्र राहायला तयार नसतील तर कोणता अध्यात्म आम्ही जिवंत ठेवलंय याचा मात्र विचार करावा लागेल। महाराज तुम्ही लहान होतात ना, तुम्ही लहान होतात ना, अरे 2 भाऊ जर शाळेत निघाले, दप्तर तुझ्या पाठीवर की दप्तर माझ्या पाठीवर, यावरून 2 भाऊ एकमेकांशी भांडत होते, एकमेकांना मारत होते, पण वर्गात बसल्यानंतर मांडीला मांडी लावून बसत होते। ते 2 भाऊ जर संध्याकाळी खऱ्या अर्थानं आईच्या शेजारी झोपायला गेले ना तर आईचं तोंड तुझ्याकडं का आईचं तोंड माझ्याकडं, यावरून एकमेकांचे केस ओढत होते। पण अहिल्यानगर पोलीस स्टेशनला जाऊन किंवा पारनेर पोलीस स्टेशनला जाऊन कधी एकमेकांवर केस टाकत नव्हते। तेच रक्ताचे भाऊ आज काहीच न पिकणाऱ्या गुंठावर बांधासाठी जर एकमेकांना कुऱ्हाड घेऊन धावत असतील तर कोणता अध्यात्म आम्ही जिवंत ठेवलंय
याचा मात्र विचार करावा लागेल. महाराज, आज इथं बसलेल्या सगळ्यांना माझा एक प्रश्न आहे. खऱ्या अर्थानं आज जर पाहायला गेलं तर इथं बसलेल्या प्रत्येकाने रामायण वाचलंय, इथं बसलेल्या प्रत्येकाने रामायण पाहिलंय. पण या महाराष्ट्राची दुर्म्य शोकांतिका अशी आहे, तुम्ही आम्हाला 5-5, 6-6 लाख रुपये देऊन आमच्या रामकथा आयोजित करता, पण घरी गेल्यानंतर लक्ष्मण भैया किंवा राम भैयावर केस टाकण्याचा विचार अंतकरणात करत असाल, तेवढा अत्यंत गोड रामकथा मी शिकलो काय, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. का तर रामायण तुम्ही बारकाईनं अभ्यासाव. रामायणाचा पूर्वार्ध जर आम्ही पाहिला तर आम्हाला राम लक्ष्मण राम भरतांमधलं प्रेम दिसतं, आणि त्याच रामायणाचा उत्तरार्ध जर आम्ही पाहिला तर वाली आणि सुग्रीवात निर्माण झालेला संवाद असेल, किंवा लंकाधिपती रावण आणि विभीषणात निर्माण झालेला लालसा असेल. लंका सोन्याची होती, महिला मंडळ कशाची? इथं एक तोळा करायचा म्हणलं तरी वर्षभर सोन्याच्या बापाबरोबर भांडावं लागतंय. ते लंका सोन्याची होती, पण रक्ताचा भाऊ भावाच्या विरोधात उभा ठाकला. सोन्याची लंका मातीमोल झाली, आणि प्रभू रामचंद्रांच्या जीवनात 14 वर्षांचा वनवास होता. पण लक्ष्मण आणि भरत भैयासारखा भाऊ सोबतीला होता, म्हणून तर 14 वर्षाच्या वनवासानंतरही प्रभू रामचंद्र पुन्हा एकदा अयोध्येचा राजा होता. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. चला तर रामायणामधून आपण आपल्या तालुक्यात येऊयात. बांध करून बंगला बांधला एक तरी माणूस सापडेल, बांध करून गाड्या घेतल्या एक तरी माणूस सापडेल, बांध करून आपल्या मुलांचं शिक्षण पूर्ण केलं, स्वतःचा व्यवसाय घडवला एक तरी माणूस सापडेल. तुम्ही आजूबाजूला नीट नजर टाका. ज्याने गाड्या घेतल्या, ज्याने घरं बांधली, ज्याने स्वतःचं मुलांचं जीवन घडवलं, त्याने फुटभर बांध कोरण्याकडे कधी लक्षच दिलं नाही, आणि ज्याने बांध कोरण्यात आपलं उभं आयुष्य घालवलं, त्याने स्वतःच्या आयुष्याची तर माती केली. पण न कळत्या वयातल्या आमच्या छोट्या छोट्या लेकरांना सुद्धा नाहक या वादात ओढून पोलीस स्टेशनची त्यांना पायरी चढायला लावून पुढची सुद्धा एक पिढी आपण आपल्याच हाताने बर्बाद केली. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. आणि आज इथं बसलेल्या सगळ्या ज्येष्ठ मंडळींना तुमचा मुलगा म्हणून हात जोडून एक विनंती करून जातो. महाराज, माझं कीर्तन जर तुम्हाला पटलं नाही ना, तर मरेपर्यंत मला तुमच्या गावात कधी बोलू नका. पण आज तुमचा मुलगा म्हणून या पंढरीच्या निमित्तानं तुमच्या पायावर डोकं टेकून आज मुलगा म्हणून तुम्हाला एक विनंती करून जातो. सध्या मागच्या पिढ्यांपासून या फुटभर बांधांचे वाद तुमच्यापर्यंत पोहोचले. आज 4-4, 5-5 लाख रुपये एकर असणारी जमीन आज 25 लाखाच्या पुढे निघून गेली. आणि पाहता पाहता तुम्ही याच वादांमध्ये 8-8 फुटांचे बांध आता 1.5 फुटावर येऊन पोहोचले. आणि या बांधांच्या वादामध्ये तुम्ही तुमच्या युवा पिढीला सुद्धा पुढे खेचलत. आणि युवा हा शब्द उलटा वाचला तो होतो वायू. वायू सारखं तुम्हाला काळजात घेऊन फिरणारा तो म्हणजे युवा. त्या वादळाला जर योग्य मार्ग दिला, ते वादळ क्रांती केल्याशिवाय राहत नाही. पण त्या वादळाचा जर मार्ग चुकला तर मात्र सुनामी आल्याशिवाय राहत नाही. आणि हीच आमची गरम डोक्याची मुलं जेव्हा या फुटभर बांधांच्या वादात पडतात ना, आणि एखादी केस अंगावर पडते, तेव्हा ते शिक्षणापासूनही कायमची दूर होतात आणि नोकरीपासूनही कायमची दूर होतात. आणि या फुटभर बांधासाठी आम्हीच आमच्या हाताने आमची तिसरी पिढी सुद्धा उद्ध्वस्त करतोय. ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. बरं, इथं सगळे शेतकरी आहेत. हात जोडून तुम्हाला एक विनंती करून जातो. अहो, शेतकऱ्याचं जीवन म्हणजे कधी कधी लाखानं पैसे खिशात, तर कधी कधी 5 रुपये पाहायला मिळत नाही. पण कष्टानं कमवलेला तोच पैसा आज कुठेही गेलं तरी सेटलमेंट शिवाय कोणतीच गोष्ट होत नाही. तोच तुमचा पैसा जर तहसील कचेरीमध्ये आणि कोर्टात आजपर्यंत त्या फुटभर बांधात गेलाय, त्यातला 1 रुपया तरी किंवा 1% रक्कम तरी आजपर्यंत त्या बांधातून उत्पन्न म्हणून तुम्हाला मिळाली का? पण तोच पैसा जर येणाऱ्या काळात तुमच्या मुलांच्या शिक्षणासाठी आणि मुलांच्या व्यवसायासाठी वापरलात, तर आज या निमित्तानं 24व्या वर्षी माझे एक वाक्य लिहून ठेवा. येणाऱ्या 20 वर्षात तुमची मुलं ज्ञानाच्या आणि कर्तृत्वाच्या बळावर त्या बांधाच्या पलीकडं याच मातीत 5 एकर जमीन घेतल्याशिवाय राहणार नाही. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे, सगळ्यात मोठं. हात जोडून तुम्हाला विनंती करतो, या फुटभर बांधांच्या वादामध्ये आयुष्याची माती करू नका. खऱ्या अर्थानं या वादांना सगळ्यांना बाजूला ठेवा. खऱ्या अर्थानं इतरांकडे लक्ष देऊ नका. 2 भाऊ जे असतील त्यांनी एकत्र बसा. 2 पाभार इकडे होईल नाही तर 2 पाभार तिकडे होईल. पण एकाच दिवशी जर हा वाद मिटवून टाकला, तुमचे लाखानं पैसे तहसील आणि कोर्टापर्यंतचे वाचतील. आणि 2 भाऊ जर एकत्र असतील तर गावाची पाहण्याची वाकड्या नजरेने हिंमत सुद्धा आपल्याकडे होत नाही. कारण जिथं जिथं कुटुंब एकत्र आहेत, आज ती घरं समाजा पाठीवर एका वेगळ्या उंचीवर आहे. आणि जिथं रक्ताच्या भावांमध्ये वितुष्ट आहे, त्याने नरकात जायची गरज नाही, ती घरच नरक झाली. हे आजचं जळजळीत वास्तव आहे. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. आणि माझ्या बहिणीनं तुम्हाला एक विनंती करून जातो. तुम्हाला भाऊ आहे ना? 1500 वाला नाही,
भाऊ आहे ना, त्या भावाला भाऊबीजेला भेटायला गेलतात ना, त्या भावाला ओळखताना तुम्ही सांगत होतात, अरे सण आहे आज वर्षाचा, आहे भाऊबीजेचा, नेत्रांच्या निरंजनानं भावास ओळण्याचा. जसा कृष्ण आहे द्रौपदीस, तसा लाभलासी तुम्हाला, ओवाळते भाऊराया अंश माझे लाभो तुला. भाऊ म्हणजे शक्ती आहे, तर बहीण म्हणजे भक्ती आहे. भाऊ म्हणजे कर्तृत्व आहे, तर बहीण म्हणजे मातृत्व आहे. भाव बहिणीचं नातं काय असावं हे आम्हाला भगवान कृष्णाने द्रौपदी मातेकडे पाहून समजतं. पण माझ्या बहिणीनं ज्या दिवशी तुमचं लग्न झालं ना, तो दिवस आजही आठवून पहा. तुमच्या शेतकरी बापाच्या खिशात रुपया सुद्धा नव्हता हो, पण तुमच्या 10वीला असणाऱ्या भावानं सांगितलं, बाबा काळजी करू नका, आपण रात्रीचा दिवस करू, दिवसाची रात्र करू, हाडाची काढा आणि रक्ताचं पाणी करू, पण आपली ताई सुखी राहिली पाहिजे. माझ्या बहिणीनं एवढाच आधार तुमच्या वडिलांना तुमच्या भावाकडून मिळाला आणि तुमचे वडील घरात धावत आले. त्यांनी पाहुण्यांकडे पाहिल्याने सांगितलं, पाहुणं अहो पाहता काय, फोडा सुपारी. माझ्या बहिणींना आजही आठवून पहा, तुमच्या लग्नाचे 2च हप्ते सोसायटीचे तुमच्या भावानं भरले, तर तुमच्या बाळपणाच्या शेजारचा ₹1,00,000 खर्च तुमच्या भावाच्या अंगावर पडला. तुमच्या भावाचं लग्न होईपर्यंत तो फक्त आणि फक्त तुमच्या लग्नाचं कर्जच फेडत होता. पण तोच भाऊ आज गुंठावर जमिनीला कुठेतरी ₹1,00,000 भाव मिळू लागला. म्हणून तुटपुंजा नोटांसाठी गुंठावर जमिनीसाठी दूर करणार असाल तर खऱ्या अर्थानं तो परमात्मा स्वर्गात काही नरकात जागा देईल का? एवढा विचार या सोहळ्याच्या निमित्तानं जर करू शकलात तर काल्याच्या दिवशी येणारा गोकुळातला परमात्मा तुमचं नातं जर गोकुळासारखं झालं, त्या गोकुळात वास्तव्याला येईल आणि तेव्हा या प्रपंचातला वास्तव परमार्थ साधला जाईल. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. विठ्ठल लक्षात घ्या महाराज, मूळ मुद्द्यावर येतो. आता सुखासाठी घर बांधलं, तुम्ही तुमच्यासाठी बांधलं का मुलांसाठी बांधलं का महाराजांचं नाव करायचंय? कुणासाठी? मुलांसाठी. कारण ज्या दिवशी बाबा तुम्ही घर बांधायचं स्वप्न पाहिलं, त्या दिवशी वीट होती ₹3.5 ठोकळा आणि स्टील होतं ₹32 किलो. पण ज्या दिवशी तुम्ही घर बांधून पूर्ण केलं, त्या दिवशी वीट होती ₹13.5 ठोकळा आणि स्टील होतं ₹68 किलो. म्हणजे तुमच्या जीवनातली जवळपास 30 वर्ष तुम्ही फक्त पप्यासाठी एक घर बांधायला दिली की नाही? मग जर तुमच्या जीवनातली 30 वर्ष तुम्ही पप्यासाठी दिलीत, तर तुम्ही गेल्यावर तुमचा लाडका पप्या म्हणेल का आपल्या वडिलांनी आयुष्याची 30 वर्ष या घराला दिली, मग त्यांना शेवटची आंघोळ आपण आपल्या बेडरूम मध्ये घालू, नंतर आपली लाडकी बायको लादी पुसून घेईल. तुम्ही घर लाखाचं काय पण कोटीचं जरी बांधलं, एकदा तुटक्या खाटेवर गरम पाण्याचा हा देह बाहेर काढला की त्या घराशी कायमचा संबंध. मग सुखासाठी घर बांधलं पण वास्तवातलं सुख मिळालं. आता सुखासाठी बायको केली, बायको आपली कुठपर्यंत आहे? 6 पत्र्याखाली अग्निडाग देईपर्यंत बायको आपली. आता एखादी ताई म्हटली महाराज व्यासपीठावर असं का बोलले, मी गेल्यावर चर्चा नको, कारण त्या टोळ्या जास्त वाढल्यात महाराष्ट्रात. पुरावा म्हणून एकच करा दादा, पुढच्या 15 वर्षासाठी आपल्या गावात सती प्रथा परत चालू करून पहा. दूध का दूध पाणी का? आता सुखासाठी पप्या जन्माला आला, महिला मंडळ, पप्या आपला कुठपर्यंत आहे? जोपर्यंत पप्याच्या डोक्यावर पिवळ्या तांदळाचा मार पडत नाही आणि नवीन आलेली गुड्डी जोपर्यंत पहिल्या श्रावणपाठीला जात नाही आणि पहिल्या श्रावणपाठीच्या आणलेल्या गोड पोळ्या वरच्या चौकात वाटल्या जात नाही, तोपर्यंत पप्या आपला. पण एकदा पहिल्या श्रावणपाठीच्या सारणाच्या गोड पोळ्या वरच्या मळ्यात वाटल्या, महिला मंडळ तिथून पुढे पप्या आपला राहत. तुम्ही म्हणताय, मी म्हणत. आता सुखासाठी बांध कोरले, बांधही आपले किती दिवस आहेत? ज्या बांधासाठी आम्ही जिवंतपणे माय बापांच्या डोळ्यात पाणी आणलं, अरे ज्या फुटभर बांधासाठी आयुष्य आम्ही कोर्टाच्या फेऱ्यांमध्ये घालवलंय, तो बांधही तुमचा किती दिवस आहे? एकदा आपली दशक्रिया झाली आणि आपल्या तेरवीचं गोड जेवण सगळे खऱ्या अर्थानं गाव जेवलं की 14व्या दिवशी 3 वेळा नवस करून झालेला आपला लाडका बाप्या तुमच्या मृत्यू दाखला घेऊन ग्रामपंचायत मध्ये गेल्याशिवाय राहत नाही. आणि तो ग्रामपंचायत मध्ये गेला आणि तलाठी भाऊसाहेबांनी एकदा तुमच्या मृत्यू दाखला की तलाठी भाऊसाहेब 7/12 तुमच्या नावाला कंस केल्याशिवाय राहत. मग ज्या बांधासाठी अख्खा आयुष्य वादात गेलं, तो बांधाही आपला किती दिवस आहे? मोजून 14 दिवस आहे. म्हणजे ज्या प्रपंचात आम्ही तल्लीन आहोत, कसाही करा शेवटी तो नश्वरच आहे. पण इथून पुढे 84 लक्ष योनीचा जो फेरा आहे तो टाळून या देहाती चैतन्याला या मृत्यू लोकात जर मूळ विसावा घ्यायचा असेल, त्या नश्वर देहाला एकमेव साध्य आणि साधन आहे आणि तो म्हणजे भगवान परमात्मा ईश्वर आहे.
जोरदार करून टाळ्या होऊन जाऊ द्यात महाराज. लक्षात घ्या महाराज, ज्या प्रपंचात आम्ही तल्लीन आहोत कसाही करा मात्र तो शेवटी प्रापंचिक दृष्ट्या नश्वरच आहे. पण इथून पुढे 84 लक्ष योनीचा जो प्रवास आहे तो टाळून या देहाती चैतन्याला या मृत्यूलोकामध्ये परमानंद आनंद प्राप्त करायचा असेल त्या नश्वर देहाला एकमेव साध्य आणि साधन तो म्हणजे भगवान परमात्मा ईश्वर आहे. आणि या मृत्यूलोकात नामाधारे तो परमात्मा जर आपलासा केला तो बराय सांगतात अंतपार सुखाची प्राप्ती आहे. पण खऱ्या अर्थानं जे सुख परमात्म्याच्या हातात आहे अहो प्रपंच केला दामाजी सेठनं म्हणून तर नामदेवरायांसारखा पुत्र घडवला. अहो प्रपंच केला माझे विठ्ठल पंत आणि रुक्मिणी आईंनी म्हणून ताई वेदांचा ज्ञाता असणारे ज्ञानोबाराय घडले मायबाप. अहो प्रपंच केला माझ्या खऱ्या अर्थानं बोल्लोबा आणि कनकाई माऊलींनी म्हणून तर 5वा वेद निर्माण करणारे तुकोबाराय घडले मायबाप. आणि प्रपंच केला मा साहेब जिजाऊ आणि शहाजीराजांनी म्हणून तर लोक कल्याणकारी स्वराज्य निर्माण करणारे शिवराय घडले मायबाप. या महामातांनी या महापुरुषांनी आपली लेकरं अशी घडवली ज्या लेकरांनी समाज घडवला. महिला मंडळ आपली लेकरं आपली लेकरं आता लेकरांचं काय घेऊन बसले बाबा. आईच दर रविवारी ब्युटी पार्लरला आहे काय गुड्डी कुंजे हरीच्या अपेक्षा करता. बरं आपल्यालाही बोलून काय करायचे राग येतो बाबा तिला. ॲब्रो करते ॲब्रो. हे ॲब्रो काहून करता असं हे घरात घुसताना दरवाजाच्या फटीत अडकत्यात का माहेरा जाताना इष्टीच्या दरवाजात गुतत्यात. पण आईच दर रविवारी जर पार्लरला असेल तर गुड्डी कुंज हरीच्या अपेक्षा काय करता. बरं एखादी ताई म्हटली महाराज व्यासपीठावर असं का बोलले. मी गेल्यावर चर्चा नको घ्या पुरावा येत वडील जे जे करती तया नाम. आज जर तुमचा मुलगा तुम्हाला उलट फिरून बोलत असेल ना तर माझ्या बहिणीनं कधीतरी त्यानंही त्याच्या आजोबांना तुम्ही उलट फिरून बोलताना नक्कीच ऐकलं असेल. जाऊ द्या महिला वर्ग मी तुमच्या भावासारखा आहे आणि भाऊ म्हणून पुढच्या 5 मिनिटासाठी विषांतर करतो. कानाचे पडदे उघडे ठेवून ऐकावं ही मात्र प्रांजळ अपेक्षा आहे. कारण वैदिक काळापासूनचा बाबा जर आपण अभ्यास केला तर वैदिक काळापासून विश्वाचं सार सामावलेला आई हा शब्द जन्म दातीला लागू पडायचा. पण बाबा आता काळ बदलला. आईची मम्मी मम्मीचा मम्मा आणि मम्माचा मॉम कधी झाला आमचं आम्हालाच कळलं नाही.
आज टॉप जीनच्या काळात आईचा पदर हरवलाय म्हणून तर गदर झालाय आणि नवीन पिढीत बदल झालाय। अहो मुलांवरती पहिलं गर्भसंस्कार हे आईच्या उदरात होतं। कुरुक्षेत्रात कसं घुसायचं आणि चक्रव्यूह कसा भेदायचा हे अभिमन्यू आईच्या गर्भात शिकला। झोप लागली जन्मदातीला, अभिमन्यू संपला। आताची आमची अवस्था काय आहे? मासाहेब जिजाऊंच्या गर्भात जेव्हा शुभाराजे आकार घेत होते तेव्हा मासाहेब काय करायचे? माझं पोरगं गोरपान जन्माला यावं म्हणून काजू बदाम उघडून पित नव्हत्या। ज्ञानाचा बाळकडू आपल्या राजांना पाजत होत्या, कुळाचा अभिमान बांधवत होत्या। जाऊ द्या महिला वर्ग भाऊ म्हणून एक प्रश्न तुम्हाला विचारून जातो, तुम्हाला असं खरंच वाटत नाही का ज्या पुण्य पावन अहिल्यानगरच्या मातीमध्ये तुमचा माहेर किंवा सासर आहे, मग आपल्याही पोटी उद्याचे शिवराय जन्माला यायला हवे, आपल्याही पोटी उद्याचे विवेकानंद जन्माला यायला हवे, आपल्याही पोटी उद्याचे मासाहेब जिजाऊ खऱ्या अर्थाने रुक्मिणी जन्माला यायला हवी, आपल्याही पोटी उद्याची सीता जन्माला यायला हवी, आपल्याही पोटी उद्याची रमाई सावित्री जन्माला यायला हवी, आपल्याही पोटी उद्याची खऱ्या अर्थाने सीता जन्माला यायला हवी। तुम्ही तर गप्पच झाले फेअर अँड लवलीचा जमाना आलाय बाबा। आता आम्हाला वाटतं आमची मुलगी विश्वसुंदरी म्हणून घडावी। आता एवढा सुंदर नामयज्ञ सोहळा चालू आहे, तुमच्या नियोजनाखाली तरुण वर्गाने एवढं गोड या ठिकाणी खऱ्या अर्थाने वातावरण निर्माण केलेलं आहे। आणि महाराज खऱ्या अर्थाने तुमची पोचही मला माहित आहे। आता ह्या नियोजनात तुमचा सक्रिय सहभाग मी पाहिला आणि खऱ्या अर्थाने जर पाहिला गेलं तर ही सगळी मंडळी आणि या सगळ्या मंडळीने अवतरलेली ही पंढरी ही शब्दांमध्ये व्यक्त होणार नाही। आज योगायोगे आज अहिल्यानगरला इकडे गौतमी ताई येणार आहेत आणि आता जाताना जर त्यांना बातमी कळाली एवढा सुंदर सोहळा खऱ्या अर्थाने दैठणी गुंजाळमध्ये चाललाय, हायवे पासून 3 किलोमीटर आहे, आपण 5 मिनिटं भेट द्यायला जाऊ, आणि एवढी बातमी तुमच्या बाबा आजूबाजूच्या 10 गावात गेली की आज गौतमी पाटील या ठिकाणी भेट द्यायला येणार आहे। खरं खरं सांगा महाराज, तुमच्या आजूबाजूच्या 20 गावातला एक तरी पोरग त्या गावात सापडेल का? सगळे कुठे असतील? आता जर पाऊस असता तरी सगळे कुठे असतील? कोण सायकल व, कोण मोटरसायकल व, कोण पिकअप मध्ये, कोण ट्रॅक्टर मध्ये, कोण आयशर मध्ये, काहीच नाही मिळालं, काही जीसीबीच्या फणीवर, पण सगळे कुठं? पण इथं एकच विचार करा माझ्या बहिणींनो, मी तुमच्या भावासारखा आहे। ज्यावेळी याच अभिनेत्री समोरून येत असेल ना, कोणीतरी शिट्ट्या वाजवत असेल, कुणी काहीतरी गलिच्छ कमेंट पास करत असेल आणि कुणातरी विक्षिप्त वासनांद नजर त्यांच्या शरीरावर फिरत असेल, मग आम्हाला वाटतं आमच्या मुलींकडे समणत्या नजरेनं पाहावं। आपल्या मुलीला कधीही विश्वसुंदरी बनवण्याचा अट्टास करू नका। अरे बनवायचंच असेल तर आपल्या मुलीला संस्कार सुंदरी बनवा मायबाप, संस्कार सुंदरी बनवा। कारण खऱ्या अर्थाने हे जग जिच्या पाया पडतं तिला सीता म्हटलं जातं, तिला मीरा म्हटलं जातं, तिला मा साहेब जिजाऊ म्हटलं जातं, तिला अभिनेत्रीच्या नावानं कोणीच ओळखत नाही हो। मग एखादी ताई म्हणेल महाराज तुम्ही जर असं म्हणताय मग रूपाच्या सौंदर्याला काहीच किंमत नाही का? असंही मला म्हणायचं नाही, सोपं करतो बाबा। आता मागे 3 वर्षापूर्वी आपल्याकडे लॉकडाऊन येऊन गेलं आणि तुमच्याकडे होतं ना, आणि या लॉकडाऊन मध्ये पप्यानं 3 वेळा पोलीस स्टेशन केलं, पण गोरीपान बायको घरी आणली। पप्यानं बायको गोरीपान केली, पण जर तिचा स्वभाव चांगला नसेल तर ती ज्या घरात जाईल त्या घराचा स्वर्ग होईल का नरक? महिला मंडळ, स्वर्ग होईल का नरक? यांच्या बरोबर भांडताना जेवढा मोठा आवाज तेवढ्या मोठ्या आवाजात सांगा, स्वर्ग होईल का नरक? आणि एखादी मुलगी भले रंगाने सावळी असू द्या पण स्वभावाने जर चांगली असेल तर ती ज्या घरात जाईल त्या घराचा स्वर्ग होईल का नरक? स्वर्ग। कारण गुणांची सौंदर्यता काळानुसार वाढणारी आहे आणि रूपाची सौंदर्यता काळानुसार कमी होणारी आहे। मग आम्ही कोणत्या सौंदर्यतेला महत्व देतो? माझ्या बहिणींनो याचा विचार करायला हवा। आणि म्हणून जर तुमच्या घराचं गोकुळ व्हावं आणि गोकुळातून काल्याच्या दिवशी येणारा परमात्मा तुमच्या घर नावाच्या गोकुळामध्ये विराजमान व्हावा आणि या प्रपंचातला परमार्थ साधला जावा असं जर मनापासून वाटत असेल तर भाऊ म्हणून आज तुम्हाला एक विनंती करून जातो, आजपासून मी दिसते कशी, मी दिसते कशी यापेक्षा मी घरात वागते कशी, आल्या गेल्या पाहुण्यांचा आदर तिथे करते कशी आणि आपल्या घरात आपल्या सासऱ्यांसोबत राहते कशी, याला तुम्ही यापुढे प्राधान्य देणं काळाची गरज आहे। अहो आम्ही किती मोठ्या घरात राहतो आणि किती स्क्वेअर फूटच्या बंगल्यात राहतो, माझ्या बहिणींनो आजपासून या गोष्टीला किंचितही किंमत देऊ नका। पण आपण आपल्या सासऱ्यांच्या किती हृदयात आहोत याला सगळ्यात मोठी किंमत आहे। आणि एवढे एकच वाक्य तुम्ही आजच्या कीर्तनातून घेऊन गेलात, तुमचं मला माहित नाही परमात्म्याच्या दरबारातली आजची सेवा यशस्वी असेल मायबाप, यशस्वी असेल। आता काही दिवसापूर्वी एका ताईने मला विचारलं होतं, महाराज काय सांगता तुम्ही रोज की सासऱ्यांची सेवा करा? अहो माझी सासू एवढी फटकळ आहे, मला प्रत्येक शब्दात घरात टाकून बोलते, आणि सासरे तर एवढे हुशार आहे, मी घरात असले का म्हणतात काय चालले बाळा,
बरीस ना बाळा? तब्येत कशी बाळा? मी आहे म्हणून हिला सांभाळलं, हिचं ऐकू नको बाळा. घरी सासू सासऱ्याचा जाच मला बारी बारी असं मोठे भांडे भर भर ना बाई बारी घरी सासू सासऱ्याचा जाच मला बारी बारी असं मोठे भांडे भर भर ना बाई बारी जाऊ दे कमल नैना जाऊ दे कमल नैना कृष्णा तुझी मुरली पाहिली मी आज रे पाहिली मी आज रे पाहिले 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 मी आज रे. ती मीरेची तळमळ होती, ती गोपिकांची तळमळ होती की आता मला देवाकडे खऱ्या अर्थाने जर पाहायला गेलं तर खऱ्या अर्थाने ती सकुची तळमळ होती. पण आता सोपा प्रश्न आहे महाराज. आता जर भगवान विष्णू नवीन कोरो विमान घेऊन आले आणि विमानाचं लँडिंग या ठिकाणी समोर केलं तर चालेल ना? काही हरकत? आणि त्यांनी इकडे पाहिलं, अरे वा, 24 वर्षापासून तुम्ही माझ्या नामाचा यज्ञ करत आहात आणि आज मी तुम्हाला सगळ्यांना एवढा प्रसन्न आहे की आज मी तुम्हाला सगळ्यांना सदेह वैकुंठाला न्यायला आलोय. कसं सदेह? फक्त कीर्तन झालं, महाप्रसाद झाला, सगळ्यांनी येऊन विमानात बसा. आणि आता ज्या धर्ममंडपात आपण आहोत इथं मृत्यू आला तरी खोटं बोलता येत आणि चुकून जर खोटं बोललोच तर ह्या थंडीत आपण पूर्ण थंडी स्वेटर घालू की नाही सांगता येणार. काय समजायचे समजून घ्या. त्यामुळे भावनेच्या भरात सुद्धा इथं खोटं बोलता येणार. मग किती जण विमानात बसायला तयार आहेत बोटवर करा. फक्त परत येणं होणार आणि इथं खोटं बोलता येणार. अरे ज्यांचं शिटरी जर वळते आणि तरी बोटवर करा. काय लबाड दुनिया आहे महाराज. मी ये म्हणून राहिले असं तुम्हाला अनेक वर्षापासून सकाळी 5:45ला, दुपारी 1:45ला आणि रोज रात्री 9:10ला नित्य नेमानं 3 गोळ्या देणारी सुद्धा आता बोटवर करायला तयार. म्हणजे प्रपंच कसाही असू द्या, वास्तवात तो सोडायला आम्ही तयार. मग प्रपंचात राहूनच जर परमार्थ करायचा असेल तर पहिल्यांदा आपला प्रपंच सुरळीत करून घ्यावा. संसारी असावे आसुनी नसावे, संसारी असावे आसुनी नसावे, संसारी असावे आसुनी नसावे, संसारी असावे आसुनी नसावे. जोरदार उंटाळ्या होऊन जाऊ द्यात महाराज. आज ही सवय लागलीच पाहिजे. लक्षात घ्या महाराज, आता हे खरं प्रमाण घराघरातल्या प्रत्येक सासूबाईसाठी लागू आहे. कारण सुनबाई बद्दल बोलल्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर हसू आलं. पण सासू नावाचा प्राणी सुद्धा एवढा सोपा. आणि दैठणे गोंधळची सासू ब ब ब तिच्या पप्प्याचं लग्न झालं, तिने निम्या गावात भांडण लावून दिली. काय तुमच्या सुना, काय तुमच्या सुना, माझी सून नक्षत्र आहे नक्षत्र. आता कोरोनाच्या आधी गावात आलेल्या सगळ्या सुनाचा थांब 6 महिने, ती तुझीच नक्षत्र बदलीन तेव्हाच तू जाग्यावर येशील. आता आपल्याच गावातली सासू होती, ती म्हणली सुनबाई बाहेर नको पडू. 3 दिवस थंडी वाढली, तिकडं बांगलादेश पेटलंय, तिकडं युक्रेन पेटलंय, हळूहळू जपान पेटायला लागलंय. आधीच तुला डोकं नाही, डोक्यात मेंदू नाही आणि तिकडला बॉम्ब इकडं पडला तर काहीच राहायचं नाही. आपला सप्ताह चाललाय, पोळ्या करायच्या, तू डाळ वाटून घे, मी जरा कांद्याकडे जाऊन येते. आपल्याच गावातली सासू होती, गेली कांद्याकडे, आली 20 मिनिटांनी. तिने फक्त घरात डुकून पाहिलं बघ, सुनबाई दिसाना.
डाळीचं तपेलही दिसना, ती घरात नाही घुसली, आपल्याच गावची होती ती. परत निम्या चौकात फिरून आली. काय तुमच्या सुना, काय तुमच्या सुना. माझी सून नक्षत्र आहे नक्षत्र. 20 मिनिटात डाळ वाटली, आली घरी. गुणाची ग माझी सुनबाई, गुणाची गुणाची. पप्यानं त्रास काढला पण वाया नाही गेला. पण सुनबाई ती डाळ ठेवली कुठं. तशी सुनबाई म्हणली, हाय का सासूबाई, मला वाटलं तुम्ही हुशार असाल. तुम्ही म्हणले डाळ वाटून ये. आता आख्या खालच्या आळीला डाळ वाटून आले. आता कुठं घरात डाळ राहते वय, तेव्हा तुम्ही जाग्यावर आले. बर तुम्ही सोप्या नाहीत ना. माझं बोलणं इथं बसलेलं एखाद्या सासूबाईला जर खरंच वाईट वाटलं असेल, काळजावर हात ठेवून 2च प्रश्नांची उत्तर द्या. तुमच्या अपेक्षा आहे ना, तुमच्या येणाऱ्या सुनेनं तुम्हाला आई म्हटलं पाहिजे, पण खरंच तुम्ही तुला तुमची जन्मदाती मुलगी मानता का. आपल्या मुलीकडून जर खऱ्या अर्थानं चपाती चुकली, आपण लाटणं पळपट घेऊन तिला चपाती बनवायला शिकवतो. आणि सुनेकून काट जाट झाला तर आपण शेजारच्या घरी जाऊन तिच्या आई वडिलांचा उद्धार करतो. आपल्या मुलीकडून चूक झाली, गावाला तमाशा नको, फ्लॅटचा किंवा घराचा दरवाजातून बंद करून विषय 4 भिंतीत मिटवतो. पण सुनेकून चूक झाली, आपण खऱ्या अर्थानं निम्म्या गावात तिच्या नामाचा गजर करतो. बरं मला सांगा, तुम्ही गावाला थकले चहा पाजू पाजू, पप्याचं जमलं तवा, माया पप्पूचं जमलं, माया पप्पूचं जमलं. शेजारची बाई कटाळून गेली, तू आजची आई नको, दूध म्हणली तरी नको, कॉफी नको. दिवसभर फक्त येईल त्याला चहा पाजून सांगत होती, माई सून किती चांगली. फक्त वर्षच गेलं, वर्षात असं काय घडलंय, तीच आता सगळ्यांना चहा पाजून सांगते आपली सून किती वाईट आहे. खरे की खोट आहे. आणि 90% कुटुंब उद्ध्वस्त होण्याचं कारण तुम्ही इतरांचं जास्त ऐकताय. कारण तुमच्या उतार वयात शेवटचं पाणी तुमची लेक सुद्धा तुम्हाला पाजणार नाही, तुमची सून पाजणार आहे. आणि खऱ्या अर्थाने एक गोष्ट तुम्हाला माझ्या बहिणींनो, भावाच्या नात्यानं सांगून जातो, तुमच्या सासूनं तिच्या पोटचा गोळा तुमच्या ताब्यात दिलाय. आणि खऱ्या अर्थाने तिच्या आयुष्याचं सगळं गणित तुमच्या समोर तिनं मांडलंय. आयुष्यभर ती आई वयात जर कष्ट करत असेल, वयाच्या 17व्या वर्षी तिला कष्ट करायची गरज नाही, तुमच्या सासऱ्याला कष्ट करायची गरज नाही. पण आपल्या लेका सुनांचं नातवंडांचं चांगलं व्हावं म्हणून ते आयुष्यभर काबाड कष्ट करतायत. त्यांच्या मुलापासून त्यांना तोडण्याचा प्रयत्न करू नका. आणि हात जोडून तुम्हाला इथं बसलेल्या सगळ्या सासूबाईंना विनंती आहे, खऱ्या अर्थानं दुसऱ्याच्या घराची पोरगी घराचं माप ओळडून फक्त तिच्या नवऱ्याच्या विश्वासावर तुमच्या घरात आली. आणि खऱ्या अर्थानं जर तुम्ही तिला जाच करणार असाल, तुम्ही तिला त्रास देणार असाल, किंवा तिला तुम्ही परकेपणाची वागणूक देणार असाल, ती आधीच परकी होती, तुमच्या घराची होण्याचा प्रयत्न करताय. पण तुम्ही तिला जर परकीच समजणार असाल, आयुष्यभर ती परकी राहत असेल, चूक तुमची का तिची याचा मात्र विचार करा. आणि हात जोडून तुम्हाला विनंती करतो, जर तुमच्या घराचं गोकुळ करायचं असेल ना, कदाचित तुम्ही मी गेल्यानंतर चर्चा करायला, महाराज आज 2 तास प्रपंचावर बोलले, हरकत नाही महाराज, परमात्म्याची शपथ घेऊन सांगतो, माझ्या 11 वर्षाच्या प्रवासात आजपर्यंत परत तारीख मिळावी म्हणून मी कोणत्या गावात गेलो नाही. आणि माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत परत तारीख मिळावी म्हणून मी कोणत्या गावात जाणार नाही. पण आज परिस्थिती इतकी जळजळीत भीषण झाली आहे की जी लोक आज तुमच्या सोबत आहेत ना, उद्या फक्त तुमच्या कुटुंबावर वेळ येऊ द्या, हसायला हीच लोक सोबत असणार आहे. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. विमान उभं आहे पण आम्ही बसायला तयार नाही. आणि प्रपंचातून पारमार्थ साधायचा असेल, पहिला तुमचा प्रपंच सुरळीत होणं गरजेचं, नाही तर अशी कितीही सप्ते होत गेले. पण जर आता सोपा प्रश्न विचारतो महाराज, तुम्ही घरात देवपूजा करताय, पण देवपूजा जर करत असताना तुमच्या बायकोचं सुनेचं भांडण सुरू झालं, तुमचं मन देवघरात राहील की भांडणात? मग जर तुमचं मनच भांडणात आहे, देवाचं घेतलेलं नाम देवापर्यंत पोहोचेल का? तुम्ही मंदिरात देवपूजा करताय, पोरगा रस्त्यावर दारू पिऊन पडलंय, तुमचं मन मंदिरात राहील की रस्त्यावर? मग तुम्ही मनानच देवाजवळ नाही तर घेतलेलं नाम तिथपर्यंत पोहोचेल का? आणि मन जर तुमचं तुमच्या प्रपंचात अडकलंय, तोच प्रपंच जर सुरळीत झाला तर खऱ्या अर्थानं तुमचा प्रपंचही सुकर होईल आणि परमार्थ योग्य. म्हणून हा 2 तासांचा प्रपंच आहे. विठ्ठल महाराज. आणि म्हणून इथं बसलेल्या सगळ्या सासूबाईंना विनंती करतो, तुमच्या घराचं गोकुळ करा. कारण तुमच्या घरातल्या तुमच्या मुलाला आणि तुमच्या नवऱ्याला तुमच्याकडून कुठलीही अपेक्षा नाही, फक्त 2च गोष्टींची अपेक्षा आहे. तुमच्या लग्न झालेल्या मुलगा फक्त तुम्हाला बोलून दाखवू शकत नाही, पण त्याची एकच अपेक्षा आहे की खऱ्या अर्थानं कितीही मला कष्ट पडले, मी कितीही काबाड कष्ट करील, पण घरी गेल्यानंतर फक्त आईचं बायकोचं भांडण झालेलं असू नये. आणि तुमच्या नवऱ्याची एकच अपेक्षा आहे, कितीही काही झालं तरी आपल्या घरातल्या सासूरांच्या भांडणाचा आवाज घराच्या बाहेर येऊ नये. याच्यापेक्षा यांची दुसरी कोणती अपेक्षा
नाही. आणि हाच खऱ्या अर्थानं कुटुंब व्यवस्थेला लागलेली सगळ्यात मोठी ग्रहण कोणती असतील ना महाराज, तर आज कुटुंब उद्ध्वस्त होण्याचं सगळ्यात मोठं कारण हातातला मोबाईल आहे आणि लोकांचं ऐकून, इतरांचं ऐकून. कारण आता मंथरा घराघरात आल्या. तो रामायणाचा एकच अध्याय फक्त समजून घ्या. जर मंथरेनं कैकेयीचे कान भरवले, कैकेयीनं ऐकलंच नसतं, तर रामायण घडलं असतं का? प्रभू रामचंद्र वनवासाला गेले नसते, सीतामातेचं अपहरण झालं नसतं आणि रामायण घडलं. पण एका मंथरेचे शब्द ऐकले आणि घर उद्ध्वस्त. आता तुम्ही फक्त डोळे मिटून 1 मिनिट विचार करा, तुमच्या आजूबाजूला किती मंथर आहे आणि कांद्याच्या टोळीत किती मंथर आहेत. ह्या मंथरा दिवसभर तुमच्या कानावर आदळत ठेवतील, त्यांच्या घरातले विषय तुमच्यापर्यंत मांडतील आणि तुमच्याही कुटुंबाला उद्ध्वस्ततेचं ग्रहण लावतील. कारण हात जोडून तुम्हाला विनंती आहे. आता सोपं गणित सांगतो. माझा एक अत्यंत जवळचा मित्र महाराज, त्याच्या जीवनात घडलेला खरा प्रसंग पण इतका मार्मिक आहे. लग्न होऊन फक्त आता 3 वर्ष झाली, पण लग्न झाल्यानंतर राहिला तो पुण्यात. आणि पुण्यात खऱ्या अर्थानं लग्न होऊन 1 वर्ष झाल्यानंतर त्याचे वडील वारले. घरात नवरा बायको आणि आई गावाला तिची आई आजारी असल्यामुळे वारंवार जायची. पण एकदा जाताना त्या आईनं तिच्या मुलाकडे 1 लाख रुपये मागितले. सून जेवण वाढत होती आणि सुनेनं विचारलं, आई 1 लाख कशाला हवेत? तसं सासूनं आपल्या सुनेकडे पाहिल्यानं तुला सांगितलं, या घरची मालकीन मी का तू मला कोण विचारणार आहे? तिनं गप जेवण वाढलं. सकाळच्या त्या सासूने 1 लाख रुपये घेतले, गावाला निघून गेली. दुसऱ्या दिवशी त्याच घरातली ती सून जेव्हा भाजी आणायला गेली, आता गार्डन मध्ये मंथरा आणि आपल्याकडे शेतात भेटतात. आणि सिटीत जर तुम्ही आले तर गार्डन मध्ये, सोसायटीच्या गार्डन मध्ये असतात. त्या सगळ्या मंथरांनी एक सांगितलं, पहिली भेटली, निशा कसं आहे, बरं आहे ना? नवीन लग्न करून आलीस, फार सासऱ्यांचं पुढं पुढं करू नाही तर त्यांना सवय लागल. दुसरीने सांगितलं, आमचं कसं बरं आहे, नवरा बायको मुलं, सासऱ्यांची कटकट. ते सांगितलं, सासूचं लय मनाव घेऊ. चौथीने सांगितलं, सासू बरोबर जरा जरबेत वाग, मग ती तुझ्यापासून दबकून. ती म्हणली, सासू माझी जे असेल ते मी पाहून. 2 दिवसानंतर सासूचा फोन आला, मी येते. प्रसंग सत्य आहे पण किती मार्मिक आहे विचार करा. सासू जेव्हा आली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ही सुनतीची चहा घेऊन गेली, तेव्हा त्या सासूने तिच्या हातात एक चावी ठेवली आणि सांगितलं, बाळा ही तुझी अमानत. त्या सुनेने विचारलं, आई हे काय आहे? त्या आईनं दिलेलं उत्तर होतं, तिच्या सासूनं दिलेलं उत्तर होतं की बाळा तुझे वडील तुझे सासरे वारल्यानंतर त्यांचा 22 लाख रुपये पीएफ आला होता आणि 23 लाखाला मी एक गावाकडे घर तुझ्या नावावर घेतलं. 1 लाख रुपये कमी पडले म्हणून तुझ्या नवऱ्याकडे मागितले होते. तू मला विचारलं, मी तुला जरबे सांगितलं घर तुझं का माझं, कारण मला तुला हे खऱ्या अर्थानं गिफ्ट द्यायचं होतं, म्हणजे भेट द्यायची होती. आता फक्त मला इथे एकच प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. ती सुनेनं जेव्हा हे वाक्य ऐकल्यानंतर सासूला उलट फिरून बोलली असती तर? थोडा संयम धरायला. बरं, जी पोरगी तुमच्या घरात आली, आता मला सांगा, तुमची मुलगी घरी आली आणि तिच्या सोबत तिचा भाऊ म्हणजे तुमचा मुलगा, ती जर काही काम करत असताना कांदा कापू लागला, तुम्ही काय म्हणता? तुमच्या बरोबर तुमचा मुलगा बसला आणि त्याने सांगितलं, आई मी मिरची कापून देतो, तुम्ही काय म्हणाल? श्रावण बाळे म्हणाल ना. पण तो जर बायको सोबत बसला तर बायकोचा बैल आहे का? मला सांगत ते पाहुणे तुमच्याकडे आलते का? तुमच्या मुलीचं किंवा तुमच्या मुलाचं जेव्हा तुम्ही लग्न करता, मग त्या दोघांचं आयुष्य त्यांना जगू द्याल की नाही? फक्त कासरा हातात म्हणजे प्रॉपर्टी त्यांच्या नावावर करू. आणि माझ्या बहिणींनो, खऱ्या अर्थानं हा विषय व्यासपीठावर मांडावा की मांडावा नाही हा फार मोठा प्रश्न आहे. पण तरी तुम्हाला हात जोडून एक वाक्य सांगून जातो, सध्या कुटुंब उद्ध्वस्त होण्यात तुमचा जेवढा हात आहे तेवढा यांचा नाही. कारण मोबाईलच्या अतिवापरामुळं
आज खऱ्या अर्थानं कुटुंब व्यवस्थेला सगळ्यात मोठं ग्रहण लागलंय. कारण बाबा आज ग्रामीण भागात सुद्धा 80% कुटुंबात नवऱ्याच्या मोबाईलचा पासवर्ड बायकोला आणि बायकोच्या मोबाईलचा पासवर्ड नवऱ्याला माहित नसेल तर कोणत्या पोकळ संस्कारांच्या गप्पा मी मारतोय याचा मात्र विचार करावा लागेल. आज घराच्या बाहेर हसरे दिसणारे चेहरे मोबाईल नावाच्या बकासुरामुळे पुरते ग्रासले गेलेत. ही सगळ्यात मोठी दुर्दैवी वास्तवता आहे. अहो छोटी छोटी मुलं आई बापाच्या हातातले मोबाईल आणि त्यांच्या टीव्हीचा नाद पाहून तरसतायत. तुमच्या लेकरांना खऱ्या अर्थानं फक्त त्यांना तुमची मांडी हवी आहे, पण ती द्यायला वेळ. आणि घरातल्या आजीकडून लेकरांना संस्कार हवेत, पण 7 वाजले का तीच आजी जर नाती सोबत रिमोटवरून भांडतीये. पुढच्या पिढीनं कोणते संस्कार घ्यायचे त्याचा मात्र विचार करा. कारण हा प्रपंच तसाही दुःखमूळ आहे, पण जर त्या प्रपंचातून सुख जर शोधायचं असेल तर परमार्थाचा आधार घेऊन हे जीवन जर सुरळीत केलं तर तुम्हाला देव शोधायची गरज नाही. तो परमात्माच खऱ्या अर्थानं आपल्या अंतकरणातला अवतीर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. एकदा प्रेमानं भजन विठोबा